लक्षवेधी क्रमांक 10 श्री निलेश राणे. लक्षवेधी क्रमांक 10. अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे साहेब, आपल्या उत्तरामध्ये अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये जो आंबरड धरण आहे त्या धरणाला सुरुवात झाली 1996 साली. तेव्हा त्या धरणाची किंमत होती 4,05,00,000. आज आपण 2025 मध्ये आहोत. आज त्या धरणाची किंमत 34 कोटीच्या वर गेलेली आहे. कोकणामध्ये धरणांची कामं आणि त्याचं स्टेटस अध्यक्ष महोदय किंवा मंत्री महोदय मला काही वेगळं सांगायला नको. ह्यामध्ये जी काय माहिती दिलेली आहे ती माहिती खोटी आहे असं माझं म्हणणं आहे. आज तिकडे जे काही काम 80% पूर्ण झालंय असं काय सांगितलं गेलं आणि उत्तरामध्ये आपण उत्तर जे मला दिलं त्या उत्तरामध्ये अध्यक्ष महोदय असं सांगण्यात आलंय की 80% काम पूर्ण झालेलं आहे. आज आपण 30व्या वर्षात आहोत साहेब. 30व्या वर्षामध्ये धरणाचं काम फक्त 80% पूर्ण झालेलं आहे अध्यक्ष महोदय. त्याची कॉस्ट 4 कोटीपासून आता 34 कोटीवर गेलेलं आहे. तरी उत्तरामध्ये असं आलंय की सदर कामाबाबत चौकशी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मग आम्ही काय प्रश्न विचारायचे आहेत अध्यक्ष महोदय? एवढ्या मोठ्या कालावधीमध्ये 30 वर्ष आणि कारण काय दिली आहे? भूसंपादनाची. भूसंपादन झालं कधी? 2005 ला. पैसे किती मिळाले? 71 लाख रुपये. त्याच्यानंतर कारण दिले जीएसटीचं. जीएसटी लागू कधी झाला? आता काही वर्षांपूर्वी. 30 वर्षापूर्वी जीएसटीचा काय संबंध होता? अध्यक्ष महोदय, हे जे काय उत्तर आहे या उत्तरावर आम्ही प्रश्न काय विचारायचा हा माझ्या समोर आता प्रश्न तयार झालेला